आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर ते शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर पर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव साजरा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा होत आहे। मागील अनेक वर्षापासून प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून कार्यक्रमाची व्याप्ती वाढत चालल्यामुळे दरवर्षी महिला भगिनींना नवरात्र उत्सवाची ओढ लागलेली असते। त्यामुळे गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। यावर्षी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, भव्य दांडिया स्पर्धा, अनेक नवनवीन स्पर्धा व उपक्रमांबरोबरच सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव, कौन बनेगी कोपरगाव, स्मार्ट सखी, महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धांचा समावेश असल्याचे चैतालीताई काळे यांनी सांगितले आहे। नुकताच महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत महिला युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते। त्यांना कोपरगाव सारख्या शहरांमध्ये अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आनंद झाला होता। तर खरं तर आपण गेल्या 10 वर्षापासून इथंच या कृष्णाई मंगल कार्यालयामध्येच देवी बसवत असतो। जागर स्त्री शक्तीचा प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ यांच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम इथे प्रत्येक वर्षी घेतो। आपण आज देखील पाहू शकता की इथे एक सुंदर अशी भव्य देवी आपण इथे बसवलेली आहे। त्याचबरोबर वणीची सप्तशृंगी माता यांच्या पादुका व त्यांचं कुंकू हे आपण मागच्या वर्षीपासून कोपरगाव शहरात प्रत्येक वर्षी आणणार हे आपण दादांनी सांगितलं आणि या वर्षी देखील दादांनी ते सर्व सहकार्यांबरोबर जाऊन वणीला जाऊन मनोभावे ते आपल्या इथे आणलेले आहेत व कालच त्याची मिरवणूक गावात झाली व आज हा खरं तर दुसरा दिवस नवरात्रीचा आणि आज इथं महाराष्ट्राची मेकअप आर्टिस्ट असं ब्रायडल मेकअपचं कॉम्पिटिशन आपण इथे भरवलेलं आहे। त्यांच्या आपण अखियांसोबत खरं तर हे दोघंही कोपरगावातले आहेत आणि कोपरगावातला मुलगा आणि कोपरगावातली सून हे मेकअपच्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर पोहोचलेले आहेत आणि ते आज एक महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालेलं आहे। अखियाची त्यांची ब्रँड आहे, त्याचे प्रोडक्ट्स पण आहेत। तर ते देखील आपल्या कोपरगावचे प्रोडक्ट्स आहेत। कोपरगावातील मुलं आणि सुना हे किती मोठ्या स्तराने जाऊ शकतात आणि आज ही जी कॉम्पिटिशन आपण इथं भरवलेली आहे तर कोपरगाव तालुक्यातून विविध भागातून मेकअप आर्टिस्ट त्यांच्या बरोबर त्यांचे मॉडेल्स त्याचबरोबर आजूबाजूतील तालुक्यातले देखील इथे आपण पार्टिसिपेंट्स आलेले आहेत। आपण पाहू शकता सकाळपासून खरं तर सकाळी 10 वाजेपासूनच इथे 350 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स हजर आहेत आणि त्याचबरोबर इथे 2 सेमिनार्स देखील घेतले गेले। तर दौंड मॅडम व त्याचबरोबर स्वातीताई या दोघी इथे आलेल्या आहेत। या दोघेही रिनाउंड आहेत त्यांच्या फील्डमध्ये आणि त्यांनी मेकअप कसा असावा, काय प्रोडक्ट्स कसे वापरावे, त्याच्यातील ट्रिक्स हे आपल्या इथं मेकअप आर्टिस्टला शिकवले या स्टेजवर। आणि आताच थोड्या वेळाने आपण पाहणार आहोत की एक रॅम्प वॉक इथे मेकअप आर्टिस्ट व त्यांची जी मॉडेल आहे की कसं केलं आणि त्याची जजिंग आपण इथं करणार आहोत। तर खूप आकर्षक बक्षीस देखील आपण इथे ठेवलेले आहे त्यांच्यासाठी। त्याचबरोबर इथून पुढे जे विविध कार्यक्रम होणार आहेत उद्या आता आपण इथे याच कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेत आहोत। तर तो देखील आपण मोठ्या स्तरावर घेत आहोत। महिलांना, प्रत्येक कोपरगावातील महिलांना मला विनंती असेल या माध्यमातून की आपण जास्तीत जास्त पार्टिसिपेट व्हावं। खूप सुंदर असे बक्षीस तुमच्यासाठी ठेवलेले आहेत। त्याचबरोबर येत्या रविवारी आपल्या इथे तसं पाहिलं तर एवढे सुप्रसिद्ध सिंगर संजू राठोड ज्यांनी गुलाबी साडी हे गाणं गायलंय ते देखील आपल्या कोपरगाव मध्ये येणार आहेत आणि इथं जे दांडिया आपण स्पर्धा भरवत आहोत त्यासाठी ऑलरेडी एंट्री झालेल्या आहेत विविध भागातून आणि खूप छान वाटतं की बाकीच्या गावातले लोक देखील आपल्या गावात येऊन आपल्या इथं पार्टिसिपेट होत आहेत। नाही तर आपले दरवर्षी आपलेच ग्रुप्स बाहेर जायचे। तर आज त्यांना कोपरगाव मध्ये प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कार्यक्रम आपण आंबेडकर पुतळ्यावर घेत आहोत। तर आपण त्या मैदानात नक्कीच आपण सर्वांनी यावं, जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा व तो कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे। पुरुष असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, या सगळ्यांसाठी तो कार्यक्रम आहे। कारण की कृष्णाईमध्ये आपण जे कार्यक्रम घेतो तो शक्यतो महिलांसाठी, महिलांच्या सुरक्षतेच्या खातीर
सगळ्यांची म्हणणं असतं की हे बंद आहे, आम्ही मनमोकळेपणाने दांडे खेळू शकतो, म्हणून आपण खरं तर हा स्पॉट इथे दरवर्षी कार्यक्रम घेतो. आणि फक्त यावर्षी जे दांड्या स्पर्धा आहे 2 दिवस, ते आपण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मैदानावर आपण त्यांच्या वंदनीय करून आपण तो कार्यक्रम घेणार आहोत. तर खरोखर तिथे देखील आपण यावं. त्या पुढचे कार्यक्रम सिंगिंग कॉम्पिटिशन असेल, त्याचे ऑडिशन्स झालेले आहेत, त्याला देखील 400हून जास्त पार्टिसिपेंट्सनी ऑडिशन्स दिले आणि त्यातून निवडूनच काही विद्यार्थी असतील, खुल्या गटातील असतील, त्यांचं आपण इथं कॉम्पिटिशन त्या पुढच्या काही दिवसांमध्ये घेणार आहोत. त्यानंतरचे जो प्रोग्राम्स आहे स्मार्ट सखी, कौन बनेगा स्मार्ट सखी, तर ते प्रश्न मंजुषा असणार आहे, ते जनरल नॉलेजवर असणार आहे. खूपदा होम मिनिस्टरचा कार्यक्रम खेळत असताना फक्त ज्यांना खेळता येतं, ज्यांची स्पोर्ट्सची प्रवृत्ती असते, ते जिंकतात. तर त्यावेळेस म्हणण्यात येतं की ज्यांना अभ्यासू बुद्धी जास्त आहे अशा महिलांना देखील एक प्लॅटफॉर्म यावं, म्हणून त्यांच्यासाठी कौन बनेगा स्मार्ट सखी असा कार्यक्रम आपण घेतोय. त्याच्यात देखील भरपूर बक्षीस आहे. असे विविध कार्यक्रम येत्या काही 7-8 दिवसामध्ये आपण कृष्णामध्ये घेत आहोत. परंतु आज हा जो कार्यक्रम आपण घेतलाय, मागच्या वर्षीपेक्षा मला असं वाटतं की जास्त प्रतिसाद या वर्षी आपल्याला या मेकअप कॉम्पिटिशन मध्ये भेटला आणि इथून पुढे देखील असंच वाढत भेटावं अशीच मला वाटतं की आपण सर्व या दुर्गामाईच्या म्हणजे खरं तर आपण सर्वच दुर्गामाईच्या चरणी प्रार्थना करू व असेच आपल्या कोपर गावातील सर्व जे लोक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, ते सर्वजण आपापल्या कलागुणांमध्ये पुढे जाऊ, जास्तीत जास्त आयुष्यामध्ये जास्तीत जास्त मोठं नाव कमवू, यासाठीच काळे परिवार प्रियदर्शिनी महिला मंडळ आमदार आशुतोष दादा त्यांच्या नेहमी पाठीशी राहतील. एवढंच मी इथं बोलेल व माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. प्रियदर्शिनी महिला मंडळ एक याराने जो ब्रायडल कॉम्पिटिशन ठेवला, तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ब्रायडल कॉम्पिटिशन झाला. आता मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन घेतो, बऱ्याच ठिकाणी इव्हेंट करतो, पण एवढा मोठा इव्हेंट कधी झाला नव्हता आणि एवढ्या कमी टाईममध्ये आम्ही आवरलं, कारण कधीच आवरले जात नाही. तर यासाठी माझी जी एक याराची टीम आहे, त्याच्यानंतर आशुतोष दादा, सौ पुष्पाताई काळे, सौ चैतलीताई काळे, या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि माझा हा जो प्रोग्राम आहे तो सक्सेस करण्याचा खूप मी आभारी आहे. यांनी माझं कळवलं. थँक्यू. असं असतं की प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी नवीन संकल्पना घेऊन येतो. जसं तुम्ही म्हणाला की गेल्या वेळेसपेक्षा आजचं 4 वर्ष ऑफकोर्स याच्याच अनुषंगाने आजपेक्षा उद्या येणारा दिवस हा अत्यंत अप्रियच असणार आहे सर, खूपच छान असणार आहे. त्यासाठी सर आज जे आम्हाला प्रतिसाद मिळाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांचा मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम आयोजित झाला होता. याशिवाय आयोजक होते आमचे एक याराज कॉस्मेटिक, जे की आपलं कोकणगावचं एक सुंदर आणि प्रचलित नाव आहे. यासोबतच सर आमच्यासोबत होते प्रोफेशनल मेकअप सुनीता दोन मॅडम, त्याशिवाय आमच्या खूप अशा प्रेमा आणि लाडक्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट स्वाती अटल मॅम यांच्या अनुषंगाने सर इथे आलेल्या आज 1,500हून अधिक महिलांना मेकअपची नवीन टेक्निक शिकायला मिळाली. त्या स्वरूपातच आज सर आमच्याजवळ 300+ असा गोतावळा होता, जो की ब्रायडलसाठी म्हणजेच कॉम्पिटिशनसाठी. सर कॉम्पिटिशन काय, तर कॉम्पिटिशनसाठी एवढं सांगेल की आज जसे हे नावाचे लोक इथे उभे सर, यांना एक संधी मिळते यांचं एक नाव होण्यासाठी आणि यांची कला उभारून देण्यासाठी. हा रंगमंच त्यासाठी सर आयोजित केला गेला होता. आणि खरंच म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या आम्हा सगळ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा. जसं एक म्हटलं जातं की स्त्री शक्तीचा जागर या अनुषंगाने हा कार्यक्रम उभा केला होता. सर प्रत्येक स्त्रीमध्ये एक ताकद असते, एक गुण असतो आणि त्याच गुणांना वाव देण्यासाठी आजचा शो आम्ही आयोजित केला होता. सगळं क्रेडिट गोज टू एक याराज आणि त्याशिवाय आशुतोष दादा या सगळ्यांच्या मनपूर्वक धन्यवाद आणि मला बोलण्यासाठी खूप आभार आणि धन्यवाद. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची नाव नोंदणी किती प्रमाणामध्ये, किती टक्क्यामध्ये वाढल्यात? सर टक्क्यांचा जर विषय सांगू तर सर मिनिमम एक 55% अधिक नाव नोंदणी अधिक आम्हाला मिळाल्या. गेल्या वर्षांची ही असते की आम्ही किती छान केलं, एक टीम म्हणून किती छान काम केलं, पण जेव्हापर्यंत या दर्शकांचा, या प्रेक्षकांचा किंवा या पार्टिसिपेंटचा आम्हाला सहयोग लाभत नाही सर, प्रत्येक जो विषय तो हाताखालून नाही जात.
कारण की सर महत्त्वाचं आहे ना, यांचा सपोर्ट आम्हाला मिळाला, यांचा सहयोग आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने सर जसं म्हटलं की 2 ते 3 दिवस ऑफकोर्स यासाठी गेले असते, पण यांच्या प्रेमापोटी आणि यांचा जो सपोर्ट आम्हाला मिळाला, यांचे सहकार्य मिळालं, याच्यामुळे हा प्रोग्राम तरी सर आम्ही नाही म्हणतात तरी आमचे 10 वाजेपासून तर संध्याकाळच्या 6:30 ते 7 होता. एवढा वेळ तर सर प्रत्येक ठिकाणी 1, 2 आणि 3 हे शिलेदार असतात, पण AKRS आणि आशुतोष दादा यांच्या आशीर्वादाने आम्ही 10 लोकांना बक्षीस द्यायचं ठरवलं आहे. या 10 लोकांचा सत्कार समारंभ आणि बक्षीस वितरण सोहळा हा 11 तारखेला आपल्या कोपरगावमध्ये करण्याची योजना आहे. पहिले 3 मध्ये कोण कोण आले, किती कोणकोणचे नंबर आहे आपण जाहीर केलं का? हे सगळं गुलदस्त्यात आहे आणि याचाच हा गुलदस्त्याचा विस्फोट आणि भूकंप होणार आहे 11 तारखेला. तर थोडंसं वेट करू, वॉच करू आणि थोडंसं क्युरियोसिटीला आपला जो प्रतिसाद याला आपण वाढवून देऊ 11 तारखेसाठी. तुम्हाला काय वाटतं मॅडम? सर आता एवढं जर त्यांनी सांगितलंय तर तुम्हाला काय वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे हा भू घातला होता जागर स्त्री शक्तीचा, तुम्हाला काय वाटतं? माइंड ब्लोईंग, सगळ्यात मोठं म्हणजे माइंड ब्लोईंग. आणि आजचा जो ब्लास्ट असं म्हटलं तरी चालेल, बिग ब्लास्ट, इतकं सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे. आणि विशेष नाही, आशुतोष दादा असल्यानंतर तर इथे एवढा सुंदर महिलांचा इतका संगोपन झालं का महिला इतक्या संख्येने हजर होत्या इथे. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम लास्टपर्यंत महिला टिकून गर्दी जशीची तशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठलाही स्त्रीच्या चेहऱ्यावर असा नाराजी व्यक्त नाही, काही नाही, सगळे हसतमुखाने गेले आणि जे नंबर काढले त्यात पण त्या खुश होऊन गेल्या. खूप सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी एवढंच बोलू शकते. थँक्यू. सर्व मंगल मांगल्ये शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. खरंच स्त्री शक्ती काय आहे ती आज मला कोपरगावमध्ये बघण्याला मिळते. मी स्वाती अट्टर अहमदनगरमधनं आज आले होते आणि खरंच इतका सुंदर कार्यक्रम आज झाला आहे. प्रियदर्शनी, आशुतोष दादा, चैत्रालीताई आणि अकार्य यांच्या कॉस्मेटिकच्या आणि सगळ्या विद्यमाने हा जो कार्यक्रम झाला आहे म्हणजे स्तुतीच नाही करू शकत मी, ना भूतो ना भविष्यती असा हा कार्यक्रम कोपरगाव शहरात झाला आहे. आणि खूप आनंद वाटला मला. नगरातून मी इथं आले आणि इथली मॅनेजमेंट आणि सगळा कार्यक्रम आणि इतकी एंट्रीज आणि इतके सगळे आर्टिस्ट बघून खूप छान वाटलं. आणि असेच कार्यक्रम तुम्ही सगळे आयोजित करता. थँक्यू.